कवितेचं नाव आहे एक प्रश्न. कवितेचं नाव आहे एक प्रश्न. ऐकतेस ना ग सखे? 100 वर्षामागे तू होतीस एक अबला. 100 वर्षामागे तू होतीस एक अबला. डोक्यावर पदर, नजर जमिनीवर. डोक्यावर पदर, नजर जमिनीवर. चूल आणि मूल यातच तुझे सारे विश्व सामावलेले होते. चूल आणि मूल यातच तुझे सारे विश्व सामावलेले होते. कोणताही निर्णय घेणे या प्रक्रियेपासून तू कितीतरी कोस दूर होतीस. कोणताही निर्णय घेणे या प्रक्रियेपासून तू कितीतरी कोस दूर होतीस. त्यावेळी तू सुखी होतीस का नाही हे तुझं तुलाच समजत नव्हतं. त्यावेळी तू सुखी होतीस का नाही हे तुझं तुलाच समजत नव्हतं. 50 वर्षामागे मात्र तू झालीस खरोखरच सबला. 50 वर्षामागे मात्र तू झालीस खरोखरच सबला. डोक्यावरचा तुझा पदर सहजच खांद्यावर आला. डोक्यावरचा तुझा पदर सहजच खांद्यावर आला. पदर बांधूनच उतरलीस तू आयुष्याच्या धावपळीत. पदर बांधूनच उतरलीस तू आयुष्याच्या धावपळीत. जोडीदाराच्या खांद्याला खांदा लावून लिलया उचललीस जबाबदारी तू अर्थार्जनाची तुझ्या संसाराची. जोडीदाराच्या खांद्याला खांदा लावून लिलया उचललीस जबाबदारी तू अर्थार्जनाची तुझ्या संसाराची. निर्णयाचे हक्क मात्र अजून आले नव्हते तुझ्याकडे. निर्णयाचे हक्क मात्र अजून आले नव्हते तुझ्याकडे. चूल आणि मूल हे सुद्धा सुटले नव्हते. चूल आणि मूल हे सुद्धा सुटले नव्हते. त्यावेळी तू सुखी होतीस का नाही हा विचार करायला तुला वेळच नव्हता. त्यावेळी तू सुखी होतीस का नाही हा विचार करायला तुला वेळच नव्हता. आणि आता या शतकात तुझ्यातल्या सुधारणांनी उच्चांक गाठलाय. तुझ्यातल्या सुधारणांनी उच्चांक गाठलायस. आता तर तू झालीस सुपर वुमन. आता तर तू झालीस सुपर वुमन. पदर घेणे, पदर बांधणे हे तर तू केव्हाच जुगारून दिलेस. पदर घेणे, पदर बांधणे हे तर तू केव्हाच जुगारून दिलेस. तुझे शिक्षण, तुझी नोकरी, तुझे कपडे, तुझे वागणे. तुझे शिक्षण, तुझी नोकरी, तुझे कपडे, तुझे वागणे हे सारे आता तुझे तूच ठरवतेस. हे सारे आता तुझे तूच ठरवतेस. तुझ्या स्वातंत्र्याला आता काही मर्यादाच नाहीत ग. तुझ्या स्वातंत्र्याला आता काही मर्यादाच नाहीत ग. चूल आणि मूल हे तर निर्णय फक्त तुझ्याच अखत्यारीत आहेत. चूल आणि मूल हे तर निर्णय आता फक्त तुझ्याच अखत्यारीत आहेत. पण तरीही मला खरं सांग, आता तरी तू सुखी आहेस का ग? आता तरी तू सुखी आहेस का ग?